Uh, Welcome to AV number 2, part number 2. Let us start with group discussions. A group discussion is a formal discussion conducted on a topic among a group of 10 to 12 participants. तर जी डी म्हणजे नेमकं काय, तर अशा प्रकारचं एक फॉर्मल डिस्कशन आहे, एक औपचारिक चर्चा आहे. कंडक्टेड ऑन अ टॉपिक अमंग अ ग्रुप ऑफ 10 टू 12 पार्टिसिपंट. 10 ते 12 पार्टिसिपंट्स त्या ठिकाणी असतात आणि ह्या 10 ते 12 लोकांच्या गटामध्ये त्या ठिकाणी एखादा विषय जो आहे तो चर्चेला येतो आणि ही गटचर्चा जी आहे ती सुरू होते. द पार्टिसिपंट्स ॲनालाइज द टॉपिक फ्रॉम दर रिस्पेक्टिव्ह अँगल्स. तर प्रत्येक जो त्या ठिकाणी भाग घेणारा माणूस आहे तो आपल्या आपल्या अँगलने, आपल्या आपल्या जो व्ह्यूने त्या ठिकाणी तो टॉपिक जो आहे तो ॲनालाइज करतो, त्याचं तो पृथक्करण करतो किंवा त्याला तो मांडतो, उलगडतो या अर्थाने. अँड प्रेझेंट देअर व्ह्यूज अँड ओपिनियन. आणि प्रत्येक स्पर्धक, प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी आपली मतं, आपली विचार त्या ठिकाणी शेअर करत असतो. द ग्रुप इज गिवन अ टॉपिक. त्या ग्रुपला एक टॉपिक दिला जातो, एक विषय दिला जातो. दे कम्प्लीट ऑन इट फॉर अ फ्यू मिनिट्स. दे कंटेम्पलेट ऑन इट. कंटेम्पलेटचा अर्थ आहे टू थिंक ओव्हर, त्यावर विचार करणं. दे कंटेम्पलेट ऑन इट, त्याच्यावर ते विचार करतात. त्याच्यावर 10 ते 15 मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी दिला जातो आणि तुम्हाला एक विषय वेळेवर दिला जातो की ह्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे, आपले मतं मांडायची आहेत. दे कंटेम्पलेट ऑन इट फॉर अ फ्यू मिनिट्स अँड दॅन स्टार्ट डिस्कशन. आणि नंतर आपली चर्चा जी आहे ती सुरू होते. द डिस्कशन इज युजली फॉर 10 to 15 मिनिट्स. साधारण 10 ते 15 मिनटं ही चर्चा चालते. एक्सपर्ट लिसन टू द मेंबर्स अँड इव्हॅल्युएट डेम. त्या ठिकाणी जे तज्ज्ञ लोक असतात बसलेले, ते ह्या सगळ्या मेंबर्सला त्या ठिकाणी ऐकतात आणि त्यावरून त्याचं इव्हॅल्युएट म्हणजे मूल्यमापन करणे, तर त्याचं मूल्यमापन त्या ठिकाणी केलं जातं. ग्रुप डिस्कशन्स आर युजली हेल्ड ऑन टॉपिक्स ऑफ 4 काइंड्स. तर एक 4 प्रकारचे टॉपिक्स त्या ठिकाणी असतात. पहिला जो आहे ए फॅक्च्युअल. तर जी सध्याची वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थितीला अनुसरून असा एखादा टॉपिक असतो. फॉर एक्झाम्पल, प्लॅस्टिक्स शुड बी बॅन. तर अलीकडे ही चर्चा खूप प्रचंड त्या ठिकाणी संपूर्ण जगभरामध्ये ही समस्या बनलेली आहे. तर ही एक वस्तुस्थिती आहे, म्हणजे फॅक्च्युअल त्या ठिकाणी टॉपिक आहे हा. प्लॅस्टिक शुड बी बॅन. तर प्लॅस्टिक बंदी जी आहे, त्या प्लॅस्टिक बंद व्हायला पाहिजे याबद्दलचा टॉपिक हा फॅक्च्युअल टॉपिक आहे. सोशल ऑर पॉलिटिकल इश्यू, एखादा सामाजिक किंवा राजकीय इश्यू. फॉर एक्झाम्पल, मॉरल पॉलिसिंग. तर त्या ठिकाणी नैतिक जबाबदाऱ्या ज्या असतात त्याबद्दलचा एखादा टॉपिक जो आहे तो मॉरल पॉलिसिंगमध्ये त्या ठिकाणी येतो. ॲब्स्ट्रॅक्ट टॉपिक, फॉर एक्झाम्पल कॉन्शन्स. तर विशिष्ट असा ॲब्स्ट्रॅक्ट टॉपिक जो आहे की जो अव्यक्त टॉपिक आहे, ज्याला आपण म्हणतो की हे सहज सोपं नाही आहे असा तो टॉपिक असतो. एक अमूर्त ज्याला म्हणतो आपण, ॲब्स्ट्रॅक्ट ज्याला आपण. तर मॉरल पॉलिसिंगचा अर्थ नैतिकतेचं पालन ज्याला म्हणतो आपण, त्याला मॉरल पॉलिसिंग असं म्हणतात. म्हणजे नैतिकदृष्ट्या आपण कसं वागतो ते त्याला मॉरल पॉलिसिंग म्हणतात, नैतिकतेचं पालन म्हणतात. तर अमूर्त किंवा अव्यक्त ज्याला म्हणतो आपण त्याला ॲब्स्ट्रॅक्ट म्हणतात. फॉर एक्झाम्पल कॉन्शन्स. तर सद्सद विवेकबुद्धी जी आपली आहे, त्या कॉन्शन्सनेस त्याला म्हणतो आपण. तर सद्सद विवेकबुद्धी बघा प्रत्येकाची वेगळी चालते, तर प्रत्येकाचा व्ह्यूज वेगळे असतात. केस स्टडी बेस त्या ठिकाणी म्हणतात की एखाद्या घटनेचा विशिष्ट कालावधीमधला लेखाजोखा जो असतो, वेअर द ग्रुप डिस्कसेस अ केस स्टडी अँड ॲनालायझेस इट फॉर ऑफर सोल्युशन. तर एखाद्या घटनेबद्दलची संपूर्ण सांगोपांग चर्चा एखादी केस स्टडी असते आणि त्याबद्दल चर्चा असते. तर अशा पद्धतीने हे विषय जे आहे, प्लॅटफॉर्म जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत. ग्रुप डिस्कशन्स आर वन ऑफ द इफेक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह मेथड्स ऑफ क्लासरूम लर्निंग. तर अतिशय म्हणजे प्रभावशाली आहे ते इंटरॅक्टिव्ह मेथड्स ज्याला आपण म्हणतो की आपापसात त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण इंटरॅक्शन करू शकतो आणि एखादी गोष्ट शिकू शकतो, त्यासाठी ग्रुप डिस्कशन अतिशय महत्त्वाची आहे. दे आर यूज टू सिलेक्ट कॅन्डिडेट्स फॉर डिफरंट कोर्सेस ऑफ ऑर फॉर जॉब्स बाय एम्प्लॉयर. तर अनेक ज्या नोकऱ्या असतात त्या नोकऱ्यांसाठी त्या ठिकाणी जे नोकरदार वर्ग, जे नोकरी देणारे लोक असतात ते त्या उमेदवाराच्या चर्चेचा अभ्यास करून त्या ठिकाणी उमेदवार निवडतात. दे आर यूज टू गॉज वेदर कॅन्डिडेट पजेस सर्टन स्किल. दे आर यूज टू गॉज म्हणजे टू ऑब्झर्व. तर त्या उमेदवारामध्ये किती गुण आहेत, कसे कौशल्य आहेत त्याविषयीचं निरीक्षण त्या ठिकाणी त्यांना करता येतं.
required for pursuing a particular course or a job that involves working in groups, giving opinions and solve problem together to achieve common goals. तर म्हणजे ह्या माणसामध्ये ते गुण आहेत का? सर्वसामान्यपणे तो काय आपले मतं मांडू शकतो, ग्रुपमधला कसा हाताळू शकतो, कशा पद्धतीने तो बोलू शकतो, कशा पद्धतीने समस्या सोडवू शकतो, अशा अनेक गोष्टी की ज्या कॉमन लोकांसाठी कॉमन त्या गोलसाठी आवश्यक आहेत त्याच्यात आहेत का, ते यासाठी गटचर्चा ही अतिशय महत्त्वाची आहे. द कॅन्डिडेट आर टेस्टेड फॉर देअर नॉलेज अँड कम्युनिकेशन स्किल. तर त्या उमेदवाराचं त्या ठिकाणी नॉलेज, त्याचं आंतरक्रिया जी आहे ती लक्षात घेतली जाते, ॲज वेल ॲज देअर ॲबिलिटी टू वर्क ॲज अ पार्ट ऑफ अ ग्रुप अँड टू लीड द अदर टुवर्ड्स कन्क्लुजन्स अँड सोल्युशन. आणि ग्रुपमध्ये तो कसा वागतोय, कसा बोलतोय आणि त्यानंतर तो कसा एखादी समस्या मांडतो, त्याचे निष्कर्ष काढून त्या ठिकाणी त्या उमेदवाराला चान्स दिला जातो, त्याला त्याची एक प्रकारचं मूल्यमापन केलं जातं. वन शुड बी एबल टू यूज हिज अंडरस्टँडिंग ऑफ अ सब्जेक्ट टू गिव्ह ओपिनियन्स ऑन इट अँड सपोर्ट हिज आयडियाज विथ लॉजिकल आर्ग्युमेंट्स. तर आपण अशा पद्धतीने एखादा विषय समजून घेऊन त्याबद्दलची मतं मांडणं, त्याबद्दलच्या आपल्या संकल्पना मांडणं, त्याच्यामध्ये सुसंगत विचार करणं, ह्या गोष्टी ह्या ठिकाणी महत्त्वाच्या असतात. Since communication is a two-way process, it is important that besides speaking, one listen to the participant in the group discussion. तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे ही टू वे प्रोसेस आहे. नुसतं मेरी सुनो नाही, तर समोरच्याचं पण ऐकलं पाहिजे. आणि नुसतं ऐकून घेणं नाही, तर त्या ठिकाणी ऐकणं पण महत्त्वाचं आहे. आणि रिस्पॉन्ड टू देअर आयडियाज ऑर टेक देम फॉरवर्ड. आणि त्या संकल्पनांना प्रतिसाद देणं, त्या पद्धतीने तो मुद्दा पुढे चालवणं, असं ह्या गटचर्चेमधलं एक महत्त्वाचा तो भाग असतो. यू कॅन कॉन्ट्रीब्यूट टू अ ग्रुप डिस्कशन इन सम ऑफ द फॉलोइंग वेज. तर आपण अशा पद्धतीने गटचर्चेमध्ये आपला सहभाग जो आहे तो देऊ शकतो. हेल्पिंग इट स्टार्ट, एखादी गटचर्चा सुरू करणं म्हणजे एखाद्या मुद्द्याला सुरुवात करून द्यायची. गिविंग डायरेक्शन टू इट, त्याला दिशा द्यायची. मेकिंग शुअर दॅट एव्हरीवन्स व्ह्यूज आर हर्ड अँड थॉट अबाउट, एखाद्याचे व्ह्यूज जे असतात ते ऐकले जातात का त्याबद्दल, so that the group moves towards some kind of agreement and closing it with a summary or a conclusion. तर एखाद्याचे व्ह्यूज ऐकले जात आहेत का, ते बघितले जात आहेत का, तर त्याबद्दलची चर्चा आणि त्याचं एक सारांश आणि त्याचा निष्कर्ष, ह्या सुद्धा गोष्टी ह्या गटचर्चेमध्ये महत्त्वाच्या असतात. तर बघूया या ठिकाणी पुढे काय आहे. तर लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन. तर भाषा ही कशी असावी, लँग्वेज ही कशी असावी. तर हिअर आर सम एक्सप्रेशन्स यू कॅन यूज टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स ड्युरिंग अ ग्रुप डिस्कशन. तर ग्रुप डिस्कशनमध्ये त्या ठिकाणी हे विशिष्ट काही गोष्टी ज्या असतात लँग्वेजच्या दृष्टिकोनातून, म्हणजे भाषाविषयक त्या ठिकाणी कसे वाक्य आपण वापरावे, की जेणेकरून त्या ठिकाणी गटचर्चेमध्ये ह्या वाक्यांना प्रामुख्याने यांचा समावेश जो आहे तो असतो. तर त्यातला पहिला आहे एक्सप्रेसिंग ओपिनियन्स. तर त्या ठिकाणी आपलं मत मांडणं, आपलं मत प्रतिपादन करणं. तर त्या ठिकाणी कोणते शब्द वापरायचे, तर आय बिलीव्ह, मला असं वाटतं, असं मला वाटतं, आय थिंक, माझा विचार असा आहे. कुड आय मेक अ पॉईंट प्लीज, तर मी माझा मुद्दा मांडू का. इन माय ओपिनियन, माझ्या मते. इट सीम्स टू मी, मला असं वाटतं. तर अशा प्रकारचे मुद्दे मांडून त्या ठिकाणी आपण मतं व्यक्त करू शकतो. त्यानंतर एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट. तर आपण एखाद्या गोष्टीला दुजोरा देणं, एखाद्या गोष्टीवर ॲग्री होणं, तर त्यासाठी कोणते शब्द वापरले जातात. तर लँग्वेज त्या ठिकाणी ॲब्सल्युटली, हो अगदी बरोबर, असं ॲब्सल्युटली, यू आर राईट, हो तू म्हणतोयस ते बरोबर आहे. आय फुल्ली ॲग्री विथ, मी तुझ्याशी सहमत आहेत. तर अशा प्रकारची वाक्य जी आहे ती प्रामुख्याने मांडली जातात. एक्सप्रेसिंग डिसॲग्रीमेंट, जर एखादी गोष्ट आपल्याला नापसंत असली, एखादी गोष्ट जर आपल्याला त्या ठिकाणी मान्य नाही आहे, तिला आपण ॲग्री नाही आहोत, तर कसं बोलायचं आपण. तर बोलताना त्या ठिकाणी आय एम अफ्रेड आय डोंट ॲग्री विथ, मला भीती वाटते की मी याच्याशी सहमत होऊ शकत नाही. आय एम सॉरी बट आय सी इट अ लिटिल डिफरंटली, मी क्षमा मागतो, बट मी वेगळ्या पद्धतीने याकडे बघेल. आय कॅन सी युअर पॉईंट, हो तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण मला अशा पद्धतीने. यू मे हॅव समथिंग देअर पण याऐवजी दुसरं असेल तर. आय रिस्पेक्ट युअर पॉईंट ऑफ व्ह्यू, हो तुमच्या मुद्द्याचा मी आदर करतो, बट आय एम सॉरी आय कांट गो अलॉंग विथ यू, पण तुमच्या मुद्द्याचा मी आदर करतो, पण सॉरी मी तुमच्याबरोबर जाऊ शकेल, तुमच्या मुद्द्याशी मी सहमत असेल असं नाही. तर अशा पद्धतीने पण आपण आपली नापसंती जी आहे ती व्यक्त करता आली पाहिजे. पुढचा मुद्दा आहे सजेस्टिंग. त्या ठिकाणी
काही सूचना द्यायच्या आहे, काही त्या ठिकाणी सांगायचं असेल तर आय थिंक वी शुड, मला असं वाटतं की आपण हे करायला हवं. व्हाय डोंट वी, आपण असं का करू नये. लेट अस, आपण आपण करूया. कुडंट वी, आपण असं करूया का, आपण असं करू शकत नाही का. डोंट यू थिंक वी कुड, तुम्ही मला वाटत नाही का आपण असं करू. तर असं सूचना वजा अशा काही वाक्य आपण वापरू शकतो. आस्किंग फॉर ओपिनियन, एखाद्याबद्दलचं मत जे आहे, तर ते जर विचारात घ्यायचं असेल, मत विचारायचं असेल तर काय करायचं. व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन, तुमचं काय मत आहे असं आपण बोलू शकतो. व्हॉट डू यू फील अबाउट, तुम्हाला काय वाटतं. आय वंडर व्हॉट डू यू थिंक अबाउट, मला मला उत्कंठ आहे की तुम्ही काय विचार करत आहे. आय वुड लाईक टू नो युअर स्टँड ऑन, मला तुमचं जे तुमची भूमिका काय आहे ते ऐकायला आवडेल. इंटरप्टिंग, जर एखाद्याबद्दल व्यत्यय आणायचा असेल तर व्यत्यय आणताना कोणते. आय एम सॉरी टू इंटरप्ट, मला जरा तुमच्याशी व्यत्यय आणतो पण सॉरी. एक्सक्यूज मी, प्लीज जरा थांबा. कुड आय ॲड समथिंग प्लीज, मी याच्यात अजून काही सांगू का. दॅट्स ट्रू, सॉरी, ते खरं आहे पण मला बोलायचं आहे. हँडलिंग इंटरप्शन्स, त्या ठिकाणी एखादं व्यत्यय कसा हाताळायचा. जस्ट अ मोमेंट प्लीज, जरा थांबा प्लीज. कुड आय फिनिश व्हॉट आय एम सेईंग, जे मी बोलतोय ते मला मला माझं संपू देत मग तुम्ही बोला. इफ यू वुड जस्ट लेट मी फिनिश, प्लीज मला जरा माझं मत संपू देत मग तुम्ही बोला. कुड यू वेट फॉर अ मिनिट, प्लीज तुम्ही थोडं वाट बघू शकता का जरा प्लीज. कन्क्लुडिंगचा अर्थ आहे शेवट आपण कसा करायचा, त्या चर्चेला कसा पूर्णविराम द्यायचा. टू समराईज, तर कन्क्लूड, तर सारांश करताना किंवा निष्कर्ष करताना, तर असा निष्कर्ष निघू शकतो या अर्थाने. वी कॅन कन्क्लूड बाय सेइंग, आपण या पद्धतीने या चर्चेचा शेवट करू शकतो. लेट अस रन क्विकली थ्रू द मेन आयडियाज बिफोर कन्क्लुडिंग द डिस्कशन, तर आपण एखादी चर्चा संपवण्याच्या आधी कोणत्या कोणत्या मुख्य संकल्पना आपण मांडल्या, कोणते कोणते मुख्य मुद्दे आपण इथे मांडले त्याबद्दल चर्चा करूया आणि आता आपण इथे थांबूया. अशा पद्धतीने आपण ती चर्चा, तिचा समारोप करू शकतो, तिला आपण संपवू शकतो. तर समरायझिंग करणं, थोडक्यात तिचं संक्षिप्त ते मांडणं, चर्चेचा सार मांडणं हे त्याच्यामध्ये येतं. तर ह्या ठिकाणी एक सॅम्पल ग्रुप डिस्कशन जे आहे ते इथे दिलेलं आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी हे सॅम्पल दिलेलं आहे ते इथे आलेलं आहे. तर इथे इव्हॅल्युएटर आहे, जो मूल्यमापन करणारा आहे. त्यानंतर मनीषा, अनामिका, जॉन, त्यानंतर अनन्या हे त्या ठिकाणी बोलत आहेत आणि एक विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे. तो विषय कशा पद्धतीने मांडलेला आहे आणि कशी उदाहरणं या ठिकाणी आलेली आहेत त्याविषयी पण आपल्याला बोलायचं आहे. तर इथे पण एक टॉपिक ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये आहे आणि तो विषय कसा सुरुवात करायचा, कसा विषय एंड केला आहे, तर त्याबद्दल आपण पुढच्या व्हीमध्ये बघूया आणि इथे आपण थांबूया पार्ट नंबर 2मध्ये. पार्ट नंबर 3मध्ये आपण लगेचच पार्ट नंबर 3कडे वळूया की काय नेमकं दिलेलं आहे. सॅम्पल ग्रुप डिस्कशन आणि पुढचे काही मुद्दे पण आपल्याला काढायचे आहेत. तर लेट अस स्टॉप हिअर अँड टर्न टू नेक्स्ट स्टेप. ओके.